नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपल्या JCB 3DX आपण नवं घेतलेलं होतं, त्याची आता पूर्ण वायरिंग करायची। आपण पूर्ण वायरिंग आपण क्लिअर करणार आहे। आता पूर्ण वायरिंग इथून काढून घ्यायची। बघा मी सगळ्यांना कामाला लावलंय आपण आणि पूर्ण वायरिंग काढतोय आपण आणि पूर्ण व्हिडिओ घेतोय आपण की कुठली वायर कुठं आलेली आहे। पूर्ण हे बघा, इथून आपण हा व्हिडिओ घेतला की एक वायर कुठून आली कुठं गेली हे सर्व आपण एक व्हिडिओ कॅप्चरमध्ये करून घेतले की जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार नाही की पूर्ण वायरिंग टाकल्यावर कोणती केबल कुठं आहे बा। असं आपल्यामध्ये एक केबल जळाली आहे की स्टार्टिंगची जी की आपण प्रॉब्लेम येत होता हॉर्न वगैरे या सर्व वायरिंगला, मशीन चालू व्हायला रीडिंगला थोडा प्रॉब्लेम यायचा। त्याच्यामुळे आपण पूर्ण वायरिंग रिव्हर्स करतोय की ती पूर्ण बनवतोय आपण। तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून JCBची वायरिंग कशी क्लिअर करायची तुम्हाला समजून जाईल की कुठली वायर कुठे आहे। जरी चुकले तुम्ही तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही वायर क्लिअर करू शकता। हे इथले दोन मेन वायर आहेत की जेणेकरून डिझेल सप्लाय होतं तिथून। आता याचं इथून हे पूर्ण वायरी खोलून घेतल्यात आपण। स्टार्टरची वायरी पण काढून घेतला इथून। हे बघा पूर्ण खराब झालेली वायर। आपण आता एक पूर्ण टचअप करणार आहे वायरिंगची। हे बघा मीटरची कोणतं कुठं आहे काय आहे हे आता आपण पूर्ण व्हिडिओ काढून घेतलेत आधी। आपण पूर्ण वायरिंग नवीन करणार आहे डायरेक्ट की आपल्याला सीझनमध्ये प्रॉब्लेम नको। कोणाला वायरिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल त्यांनी पूर्ण वायरिंग व्यवस्थित करून घ्यायची जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही। असं वरून सर्व खोलून टाकलंय। आता आपण स्प्रे पण आणलेला हा जिथून जंग लागलेला असेल त्या फ्यूजमध्ये ते पण रिकवर करण्यासाठी। बघा इथे एक वायर कट झाली होती, करंट येत नव्हतं, ठीक झाली। रिव्हर्स फॉरवर्डचं पण आपण प्रॉब्लेम येत होता ते पण करून घेतलं। हे बघा आता चालू झालं पूर्ण रोप लावण्यासाठी। फायनली मित्रांनो आपली वायरिंग सगळी झालेली। आता आपण फिटिंगला घेणार आहे आणि आता असंच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा